युतीबाबत ठाकरे बंधूंचे सकारात्मक संकेत म्हणजे महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी. अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत दुरावा. आपल्या दृष्टीने ते माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते. आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एका व्यक्तीची लोडेड पिस्तूल घेऊन एंट्री. संशय आल्याने सुरक्षा व्यवस्थापकांनी थांबवलं. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल. न्यायालय मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह तिघांना सुनावणार शिक्षा. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, बिद्रेंच्या मुलीची मागणी. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलीस आज डॉक्टर घैसास यांना पाठवणार नोटीस. डॉक्टर घैसास यांची होणार चौकशी. सोलापुरातील डॉक्टर वळसंगकर हत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. एन्काउंटरसाठी 10 लाख दिल्याचा रणजित कासलेचा दावा खोटा. ते पैसे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने दिल्याचं समोर. 10 लाख देणाऱ्या सुदर्शन काळेंनी दाखवली पावती. बनावट पनीर प्रकरणी केंद्र सरकारकडूनही दखल. एफडीए विभागात 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची माहिती. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा होणार कायापालट. धारावीतील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात. प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरात लवकर घरं पूर्ण व्हावीत, धारावीकरांची मागणी. राज्यात उष्णतेचा पारा 40ची पार. विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण. सातारा समुद्रापार मराठीचा डंका. स्थळ जुनं फर्निचरसह 4 चित्रपटांची कान्ससाठी निवड. फ्रान्समध्ये 14 ते 22 मे पर्यंत रंगणार आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.